नमस्कार, मी शहनाज आणि आपण पाहतात कायदा लाईव्ह. पाहूया सविस्तर बातमी. 4 दिवसाच्या उपोषणाच्या दणक्याने प्रशासनास आली जाग. खडबडून झाले प्रशासन जागी. 2 दिवसात कारवाई करून अहवाल पाठवण्याचे आयुक्तांचे आदेश. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीच्या उपोषणाला अखेर आलं यश. छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी. विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आलेल्या आमरण उपोषणात अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीचे मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी उपोषणात सहभागी झाले. विभागीय आयुक्त कार्यालयासमोरील झालेल्या उपोषणामध्ये मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील विविध कार्यालयातील भ्रष्टाचार विरोधात हा उपोषणाचा लढा सुरू करण्यात आला होता. दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी उपोषणास सुरुवात करण्यात आले. उपोषणाच्या 4थ्या दिवशी उपोषणकर्त्याची प्रकृती गंभीर झाल्यानं विभागीय आयुक्त मधुकर अर्दड यांनी उपोषणातील मागण्यांची दखल घेऊन संबंधित विभागांना आदेश दिले की उपोषणकर्त्याच्या मागण्यांची तात्काळ दखल घेऊन कारवाई करून 2 स्पष्ट अहवाल विभागीय आयुक्तालय येथे पाठवावे असे लेखी आश्वासन दिल्यानं उपोषण स्थगित करण्यात आले. उपोषणातील मागण्या खालीलप्रमाणे: वलांडी येथील अनधिकृत बांधकाम पाडून गुन्हा दाखल करण्याची मागणी. वलांडी गावातील सर्वे नंबर 91 मध्ये G+3 4 मजली बेकायदेशीर बांधकाम केल्यानं सदर बांधकाम पाडून जागा मालकावर गुन्हा दाखल करणे अशी तक्रार उपोषणास बसताना दिली होती. त्या तक्रारीची सुरेश बेदमुता, उपायुक्त स्थापना, विभागीय आयुक्त कार्यालय यांनी दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांना आदेशित केले की सध्या स्थितीत अर्जदार हे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसले आहेत. तरी विषयांची प्रकरणाच्या अनुषंगाने तात्काळ कारवाई करून 2 दिवसात अहवाल सादर करावे असे लेखी पत्र दिले. परळी शहरातील गोरगरिबांना धान्य देण्याची मागणी. परळी शहरातील गोरगरीब, मजूर व दुर्बल घटकांच्या लोकांना नवीन रेशन कार्डसाठी लागणारे कागदपत्राची पूर्तता करूनही नवीन डाटा एंट्री करून राशन कार्ड देत नाहीत व गोरगरिबांना PHH करून राशन वितरित करीत नाहीत अशी तक्रार उपोषणास बसताना दिल्यानं सदरील तक्रारीची दखल जिल्हा पुरवठा अधिकारी बीड यांनी घेऊन शासन निर्णयाप्रमाणे 15 दिवसात उचित कारवाई करावी आणि गोरगरिबांना धान्य देण्यात येईल आणि उचित कारवाई करून गोरगरिबांना धान्य देण्यात येईल असे लेखी पत्र दिलं. शाखा अभियंतावर गुन्हा दाखल करून निलंबित करण्याची मागणी. शाखा अभियंता RA गायकवाड, राष्ट्रीय महामार्ग लातूर हे शासकीय कर्मचारी आपल्या पदाचा गैरवापर करून शासनास 72,000 रुपयाला बुडवल्या व या प्रकरणी न्यायप्रविष्ट असताना 25,000 रुपये किमतीचे झाडे 1,700 रुपये मध्ये विक्री करून शासनाची फसवणूक करणाऱ्या अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबित करण्याची मागणी केल्यानं उर्शाले रा गाडेकर, अधीक्षक अभियंता, राष्ट्रीय महामार्ग मंडळ, छत्रपती संभाजीनगर यांनी विषयांकित प्रकरणी कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग लातूर यांना वस्तुनिष्ठ अहवाल व स्पष्ट अभिप्राय मागवण्यात आलेला आहे व सदर अहवाल येतात कारवाई करण्याचे लेखी पत्र दिलं आहे. अतिक्रमण धारकांना 260 ची नोटीस. जिन्सी पोलीस स्टेशन औरंगाबाद समोरील CTS क्रमांक 9233 या मैदानावर अवैधरित्या प्लॉटिंग व विनापरवाना बेकायदेशीर अतिक्रमण केल्यानं त्याची तक्रार उपोषणास बसताना दिल्यानं त्या तक्रारीची दखल घेऊन सहाय्यक आयुक्त महानगरपालिका यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 ची कलम 260 ची नोटीस मंजुरीच्या अधीन राहून देणार असल्याचं लेखी पत्र दिलं. ग्रामपंचायत शिवनीभू सरपंच व ग्रामसेवक बोगस शिपाई विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी. ग्रामपंचायत शिवनीभू येथील सरपंच व ग्रामसेवक बोगस शिपाई यांनी संगनमत करून बनावट व खोटी शिपाई पदाची नियुक्ती दाखवून शासनाची फसवणूक केल्यानं शासनाकडून घेतलेली पगार व्याजासह वसूल करून गुन्हा दाखल करणे अशी तक्रार उपोषणास बसताना दिली होती. त्या तक्रारीची सुरेश बेदमुता, उपायुक्त स्थापना, विभागीय आयुक्त कार्यालय यांनी दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांना आदेशित केले की सध्या स्थितीत अर्जदार हे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसले आहेत. तरी विषयांची प्रकरणाच्या अनुषंगाने तात्काळ कारवाई करून 2 दिवसात अहवाल सादर करावं असं लेखी पत्र दिले. अनधिकृत नळ घेणाऱ्या सदस्य व कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी. ग्रामपंचायत चलबुर्गा येथील आदर्श वस्तीमध्ये अनधिकृत नळ घेऊन बांधकामास पाणी पुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य
व कर्मचारी यांचे मनमानी पाण्याचा वापर करीत असल्याची तक्रार दिल्यानं त्या तक्रारीची दखल घेऊन नळ कनेक्शन कट करण्यात आले आहेत, असे जिल्हा परिषदेने कळवले आहे. परळी शहरातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी. परळी शहरातील मटका, पत्त्याचा जुगार, अवैध सावकारी व हातभट्टी दारू व इतर अवैध धंदे तात्काळ बंद करण्याची तक्रार उपोषणास बसताना दिल्यानं त्या तक्रारीची दखल जी.बी. नांदगावकर, नायब तहसीलदार, सामान्य प्रशासन विभागीय आयुक्त यांनी पोलीस अधीक्षक बीड यांना उचित कारवाई करण्याचे आदेशित केलं आहे. उपोषणामध्ये लेखी आश्वासन दिल्यानं सद्यस्थितीत उपोषण स्थगित करण्यात आलं आहे. हे उपोषण संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या उपोषणामध्ये अनेक पदाधिकारी उपोषणस्थळी उपस्थित होते. उपोषणकर्ते मराठवाडा अध्यक्ष शेख अजीम परळी, अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष शेख अझहर परभणी, मराठवाडा उपाध्यक्ष शेख अझहर जालना, धाराशिव जिल्हा अध्यक्ष शरद पाटील, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष सय्यद अजीज, जिल्हा सचिव माने राम, छत्रपती संभाजीनगर जिल्हा सचिव फेरोज खान पठाण, जिल्हाध्यक्ष दिव्यांग जावेद शेख, जिल्हा सचिव दिव्यांग सेल मुरलीधर कोतकर, जिल्हा कोषाध्यक्ष दिव्यांग सेल रियाज पठाण, दिव्यांग सेल महिला जिल्हा सचिव शाहीन बेगम शेख, जिल्हा कोषाध्यक्ष दिव्यांग सेल शाहिदा शेख, महिला जिल्हा उपाध्यक्ष दिव्यांग सेल शहनाज कुरेशी, महिला जिल्हा सहसचिव दिव्यांग सेल फरीदा मंसुरी, औसा तालुका अध्यक्ष शिवाजी मोरे, लोहारा तालुका अध्यक्ष तिम्मा माने, छत्रपती संभाजीनगर तालुका अध्यक्ष देवीदास राठोड, वलांडी शाखाध्यक्ष मोमीन सगीर, बॉडीगार्ड तानाजी भंडे, सामाजिक कार्यकर्ते आसिफ खान, औरंगाबाद भावलाल रिटे, शहीद शेख, संगीता गुंडेकर, इंदुबाई गुंडेकर, नसरीन शेख, रझिया शेख, मुनजा कुरेशी, इब्राहिम जमीनदार, अनेक पदाधिकारी उपोषण स्थळी उपस्थित होते.